आवाज मानदेशाचा। म्हसवड शहरातील इंजिनियर आणि आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांच्या पुढाकारातून सर्वज्ञ सेवा संस्था आणि मुक्ता कॅन्सर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या शिबिरात जागतिक दर्जाचे कॅन्सर तज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली। तसेच माध्यमांशी संवाद साधताना कॅन्सर विषयी जनजागृती, लवकर निदानाचे महत्त्व आणि योग्य उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। आजच्या धकाधकीच्या जीवनात खरं तर लोकांचं जीवन आयुष्यमान हे कमी होत चाललेलं आहे। अशातच लोकांचा आहार हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे। परंतु ज्याप्रमाणे लोक फास्टफूडच्या आहारी गेलेले आहेत त्याप्रमाणे आजारांनी त्यांच्यावर आक्रमण केलेलं आहे आणि अतिशय दबक्या पावलात कॅन्सर सारखा दुर्धर आजार अनेकांना या आजाराने खरं तर ग्रासलेला आहे आणि हा आजार म्हसवड शहरात अनेकांना सुद्धा होऊ शकतो ही संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी खरं तर म्हसवड शहरात आज एक आरोग्य शिबिर, कॅन्सरचं आरोग्य शिबिर आयोजित केले। आजच्या फास्टफूडच्या जमान्यात लोकांना अनेक आजारांनी खरं तर ग्रासलेलं आहे आणि या आजाराच्या ग्रासलेल्या आजारात एक कॅन्सर सारख्या आजाराची सुद्धा भर पडलेली आहे। हा आजार अतिशय दबक्या पावलाने लोकांच्यात येतोय आणि अनेक कुटुंब या आजारामुळे खरं तर उद्ध्वस्त झालेले आहेत। म्हसवड शहरात खरं तर आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी या आजारावर एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरातून ते मोफत अशा आजाराची तपासणी करणार आहेत। हे तपासणी करण्यासाठी खरं तर या ठिकाणी जागतिक दर्जाचे कॅन्सर तज्ञ डॉक्टर मुकुलजी घरोटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ते आज या शिबिराला त्यांनी खरं तर मार्गदर्शनही केलं आणि या ठिकाणी सहभागी झालेल्या लोकांची ते तपासणी सुद्धा करत आहेत। नमस्कार घरोटे साहेब, आपण म्हसवड शहरात आला आणि या ठिकाणी या कॅन्सरच्या शिबिरात लोकांना मार्गदर्शनही केलं आणि स्वतः तुम्ही उपचारही करणार आहेत, तर काय सांगाल या? नमस्कार, मी डॉक्टर मुकुल अरविंद घरोटे, कॅन्सर रोग सुपर स्पेशालिस्ट, मुक्ता कॅन्सर क्लिनिक नाशिक। आज सर्वज्ञ सेवा संस्था आणि IMA म्हसवड आणि म्हसवड मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स असोसिएशन आणि मुक्ता कॅन्सर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिवसाच्या आज या दिवसाला आम्ही हा कॅम्प ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये कर्करोग निदान, मुख्यतः स्तनाचे कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी मॅमोग्राफीची AI टेक्नॉलॉजीची जी निरामय पद्धती आहे ती पद्धतीने आपण आज म्हसवडमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणार आहोत। नंतर गर्भमुखाच्या कर्करोगासाठी पॅप स्मिअरची तपासणी आणि तोंडाच्या कर्करोगासाठी स्वतः मी सगळ्या तोंडाचं जे काही कर्करोगाचे लक्षणं असतील त्याचे सगळ्याचं निदान, मार्गदर्शन हे सगळं आज आम्ही इथे म्हसवड येथे आयोजित आहे। याची गरज का, तर कॅन्सर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। पूर्वीच्या काळात हा आजार शहरी भागांमध्ये जास्त होता, पण आता ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये कर्करोगाचे प्रमाण हे दिवसेगणिक वाढत चाललेलं आहे, त्याचा कमी होण्याचा दर नाही। परत आपल्या भारतामध्ये कर्करोगाचं निदान हे ऍडव्हान्स स्टेज, जसं स्टेज 3 आणि स्टेज 4 याच्यामध्ये होत असतं, जिथे उपचार करणं फार कठीण, क्लेशदायक आणि उपचारामध्ये किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी या सगळ्यांची गरज पडते। जर हाच आजार आपल्याला टप्पा 1 किंवा टप्पा 2 मध्ये निदानात आला तर आपल्याला फक्त सर्जरी किंवा किमोथेरपी या 2च उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि परत हा होत नाही। पण ह्याच्यासाठी गरज आहे ती सर्व्हिलियन्सची। सर्व्हिलियन्स म्हणजे स्क्रीनिंग कॅम्प्स, म्हणजेच काहीही लक्षणं नसताना, काहीही त्रास नसताना देखील तपास करून घेणं हे कॅन्सरसाठी अत्यावश्यक आहे। बाकीच्या आजारांमध्ये ठीक आहे, डायबिटीज झाला नंतर उपचार केला, BP वाढला नंतर उपचार केला, ठीक आहे, ते पण चांगलं नाही, पण तरी त्याच्यात जीवाला धोका नाही। पण या आजारामध्ये जर त्रास झाला आणि नंतर तो निदानात आला तर हा ऑलरेडी टप्पा 3 किंवा टप्पा 4 मध्ये पसरलेला आजार असतो। जसं आधी सांगितलेलं आहे, हा सैतान दबक्या पावलांनी येतो, हा सांगून येत नाही। त्यामुळे जागरूकता ही एकमेव गोळी आहे ज्याच्यातून हा आजार आपल्याला लवकर निदानात येऊ शकतो आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो। आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितले की कोणताही आजार
हा बळवण्यापेक्षा त्याच्यावर उपचार होणं फार गरजेचं आहे आणि कॅन्सर सारख्या आजाराचं तर निदानच फार महत्वाचं आहे. जर निदानच होत नसेल तर मात्र लोकांच्या आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.